नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना निषेधार्थ आज नाशिकच्या नांदगावला बंदची हाक. नांदगाव बंदला छोटे मोठे व्यापाऱ्यांनी देखील आपले दुकान बंद करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ नाशिकच्या नांदगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी नांदगाव शहरातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भारतीय घटनेचा शिल्पकार यावेळी नांदगाव शहरातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शहरातील विविध मार्गाने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून संविधानाचा सन्मान हाच देशाचा अभिमान, एकात्मतेची शान, भारतीय संविधान असे आशयाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चाची सांगता संविधान चौकात विविध संघटनेच्या नेत्यांनी भाषणांनी करत संविधान वाचन करून पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन यांना विविध मागण्यांचे निवेदन देत करण्यात आली. ही घटना परभणीत घडली. भरपूर ठिकाणी घटना घडत असतात. उद्या हे आपल्या तालुक्यात घडायला नको. त्यामुळे आमचा विषय झाला का आपल्या इथं देखील बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्याच्या संरक्षणासाठी आपण CCTVचं तिथं लावायला पाहिजे, तिथं लक्ष द्यायला पाहिजे. उद्या ती घटना घडायला नको म्हणून आम्ही काल निवेदन देऊन ती मागणी करून आम्ही काल पोलीस स्टेशनला गेलो. तर मी सर्वप्रथम आपले कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक साहेब प्रीतम चौधरी साहेब यांना ही माहिती बोलतात, ही मागणी त्यांनी ऐकल्या लगेच ताबडतोब त्यांनी सांगितलं का नाना ही CCTV माझ्याकडून मी दिली म्हणे, तुम्हाला ही मागणी काढून टाका, ही मागणी मी स्वतः माझ्याकडून देतो. तहसीलदार साहेबांना पण आम्ही नांदगावकर आणि सगळे आंबेडकरी जनता आम्ही एकत्र झालेले आहे आणि मोर्चा आणलेला आहे. तर आमचं निवेदन तुम्ही स्वीकार करावे आणि प्रशासनाने त्याची पुढची नोंद घ्यावी. माझ्या सुजाता महिला मंडळातर्फे आणि माझ्या आंबेडकरी जनतेतर्फे मी याचा निषेध करते. माझे 2 शब्द. नांदगाव शहरातील तालुक्यातील तमाम आंबेडकरी संविधान प्रेमी जनतेच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे की जो संविधान प्रेमी जनता परभणी जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे आंदोलनामध्ये आली, पण पोलीस प्रशासनाकडून जे काही निरापराध आमच्या माता भगिनी बंधूंवर जे काही कुंभीव ऑपरेशन चालू आहे, घरातून काढून त्यांना बेदम मारहाण, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे, तर ते त्वरित थांबण्यात यावं. यावेळी बौद्ध समाजाचे हजारो कार्यकर्ते, महिला वर्ग यांच्यासह विविध पक्षांचे संघटनेचे पदाधिकारी या मोर्चात रस्त्यावर उतरल्याचं पाहावयास मिळालं. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.